नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आपण 5 ते 11 मेचे संपूर्णपणे रिव्हिजन लेक्चर घेतो आणि दररोज सकाळी 6:30 वाजता घेतो मित्रांनो. आणि आपण पाहतोय आजचा पहिला दिवस 5 मेचे पूर्णपणे रिव्हिजन लेक्चर. एअर मार्शल यांनी टिंबटिंब हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी. केंद्र सरकार कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर डेपो दर्पण हे पोर्टल सुरू केले आहे. दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर काय? 3 मे, 4 मे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर उत्तर आहे 1 मे, 2 मे, 3 मे, 4 मे. तर उत्तर आहे 4 मे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट, ई गव्हर्नन्स वरील 28 राष्ट्रीय परिषद NCEG उपाययोजना कोणत्या राज्यात केले जात आहे? तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, तेलंगणा राज्यात सॉरी मित्रांनो, तर ते आंध्र प्रदेश राज्यात केले जात आहे. कुठं? आंध्र प्रदेश. पुढं, महाराष्ट्र राज्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना आणि किती मदत केली आहे? 50 लाख आणि सरकारी नोकरी दोन्ही करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीने ऊसासाठी किती रुपये प्रति क्विंटल FRP मंजूर केली आहे? तर 355 रुपये मंजूर केली आहे. खालील कोणती व्यक्ती UPSCच्या सदस्यपदी कार्यभार स्वीकारला? तर सुश्री अनुराधा प्रसाद. खालील कोणत्या व्यक्ती NDA मध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहे? द्रौपदी मुर्मू. पुढे, अलीकडे युट्यूब भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? गुंजन सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईतील प्रवास अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट सेवेची रिअल टाइम माहिती कोणत्या ऍपवर पाहता येणार आहे? तर उत्तर आहे गुगल. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धा 26 मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला? मिक्स्ड मार्शल आर्टचा. पुढे, योग महोत्सव 25 नुकताच कुठे आयोजित करण्यात आलाय? महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला आहे. अलीकडे IMF वित्तीय मॉनिटर अहवालानुसार कोणत्या देशात सर्वात जास्त GDP वर सर्वाधिक कर्ज आहे? तर सुदान देशात. पुढे, हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पद्मभूषण. पुढे, नुकताच रामनाम उत्सव कुठे साजरा करण्यात येतो? तर उत्तराखंड. जागतिक बँकेच्या गुंतवणूक प्रयोगशाळेत अलीकडे कोण सामील झाले? सुनील भारती मित्तल. पुढे, भारतात पहिले AI भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणते स्टार्टअपची निवड करण्यात आली? AI सर्वम. 2025 कोस्टल स्टेटस फिशरीज कॉन्फरन्स सागरी गणनेचा कोणता क्रम सुरू करण्यात आलेला आहे? 5वा, 6वा, 7वा, 8वा. उत्तर काय? तर लक्षात ठेवा 6वा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भाषेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली? तर कोक बोरोक. लक्षात ठेवा. प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केला? तर RBI ने सुरू केलेला आहे. ठीक आहे, 6 मेचे पाहतोय. अलीकडे जेफ बोजेस यांच्या अमेझॉनने किती कृत्रिम उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले? तर 27. पुढं, युद्ध नेशन विरुद्ध मोहिमेअंतर्गत सर्व ड्रग्ज तस्करांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी 31 मे अंतिम तारीख ठेवली आहे? पंजाब सरकारने. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, युरोपियन रेड आहे ना ऍडमिरल फुलपाखरू व्हेनिस अटलांटा अलीकडे कोणत्या भारतीय राज्यात आढळले आहे? तर हिमाचल प्रदेश. एप्रिल 25 मध्ये GST संकलन किती लाख कोटी रुपयाच्या विक्रमी उच्चावर पोहोचले? 2.37 लाख कोटी. कोणत्या व्यक्तीच्या इंडियन सेमिकंडक्टर मिशनचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे? अमितेश कुमार सिन्हा. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने गवत जाळण्यास बंदी घातली आहे? मध्य प्रदेश राज्याने गवत जाळण्यास बंदी घातलेली आहे. 24-25 साठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे पुरस्कार नुकतेच कुठे प्रदान करण्यात आले? भुवनेश्वर. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये कोण अव्वल आहे? तर नॉर्वे. आणि भारताचा क्रमांक 159 होता आणि यावर्षी 151 क्रमांक आहे. नुकताच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो? 3 मे रोजी साजरा केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 4था क्रमांक आहे. पुढं, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे? तर सिंधुदुर्ग. पुढे, खालील कोणत्या देशाने भारताला बौद्धिक संपदा हक्काच्या संरक्षणासाठी प्राधान्यक्रमाचा वॉच
लिस्टमध्ये ठेवले तर अमेरिकाने ठेवलेले आहे. पुढं राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 25 कुठे होणार आहे? विशाखापट्टणम मध्ये होणार आहे. भारतात एन्जिओप्लास्टी जनक म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांचे निधन झाले. कोण नाव? डॉक्टर मॅथ्यू. नेक्स्ट, वेव्स नावाची जगातील सर्वात मोठी मनोरंजन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मुंबई. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणवत्ता तालिकेत कितव्या क्रमांक झेप घेतली आहे? तर दुसऱ्या. पुढं कोणत्या देशाने अलीकडे मोहम्मद असीम मलिक यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे? तर पाकिस्तानचे. पुढं भारतात पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कुठे स्थापन होणार आहे? मुंबईमध्ये स्थापन होणार आहे. अलीकडे कोणत्या राज्यात डीआरडीओच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी करण्यात आली? तर आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आली. न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर 52वे. पुढं डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नुकतेच खेलो इंडिया मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन केले. कुठे केले? अरुणाचल प्रदेशमध्ये केलेले आहे. 7 मे पाहतोय वर्ल्ड ॲथलेटिक्स डे होता, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात अंमली साडी चिकूला जीआय टॅग प्राप्त झालाय? तर गुजरात. पुढं 5व्या सागरी मत्स्यपालन जनगणनेत डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू केलेल्या मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव काय? व्यास नाव आहे. कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर रॅपिडो. कोणासोबत करार केलाय? रॅपिडो. पुढं अलीकडे बातमी असलेले ऑपरेशन कागर कोणत्या भारतीय राज्यात राबवले जात आहे? छत्तीसगडमध्ये. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. IAS विनोद कुमार गुंजियाल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव, मुख्य कार्यकारी, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलाय? तर बिहार राज्य. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्यावा असा आदेश कोणत्या न्यायालयाने दिलाय? तर सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली. खालील कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल चेतावणी जारी केली आहे? तर सेबीने जारी केलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर तेलंगणामध्ये करण्यात आलेले आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. जहाजासाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? पहिले राज्य आहे. टिंबरीमध्ये स्ट्रेटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या यशस्वी केल्या? तर डीआरडीओने केलेल्या आहेत. रस्ते अपघाती पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना 25 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? रस्ते विकास मंत्रालय. पद्मश्री पुरस्कार विजेते बाबा शिवानंद यांचे निधन केव्हा झाले? तर लक्षात ठेवा 4 मे रोजी झालेले आहे. पुढे भारतात कोणत्या ठिकाणी देवी ई बस सेवा कुठे लॉन्च करण्यात आली? तर नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आली. ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची परिधान निवड झाली आहे? अँथोनी अल्बानीज यांची निवड झाली आहे. 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 25 भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? तर तेलंगणामध्ये होणार आहे. ठीक आहे. पुढं जपान अंतराळ सौर ऊर्जेतून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करत असून त्याला नाव काय देण्यात आले? तर ओहिसामा नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते आयोग ECINET एकही पोर्टल आणि ऍप लॉन्च करणार आहे? तर भारतीय निवडणूक आयोग करणार आहे, लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे? तर डेन्मार्कने केलेल्या आहे. जागतिक दमा दिन कधी साजरा केला जातो? तर 6 मे रोजी साजरा केला जातो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? 52वे. पुढं अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत? अंगोला, लक्षात ठेवा. पुढं 8 मे पाहतोय मित्रांनो जागतिक रेड क्रॉस दिन होता. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 25 धोरण जारी करणारे देशाचे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. समुद्रात कार्बन शोषण घेण्यासाठी सिक्युअर हा प्रकल्प अलीकडे कोणी सुरू केला? इंग्लंडने सुरू केला. पुढं भारतात पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या भारतीय शहराने जारी केले? गाझियाबादने जारी केले आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्स्पायर धोरणावर आधारित बाल संरक्षण राज्य कृती आराखडा कोणत्या सरकारने मंजूर केला आहे? तर केरळ सरकारने मंजूर केला आहे. IPL मध्ये प्रथमच सलग 6 षटकार मारणारा कोणत्या खेळाडूने काढले आहे? तर रियान परागने 6 षटकार IPL मध्ये केलेले आहेत. येमेनचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सलीम सालेह बिन ब्रेक. पुढे
नेक्स्ट क्वेश्चन, एनडीएफसी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रकाश मगदूम. पुढे, रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केले आहे? छोटा भीम. पुढे, स्वामित्व योजना राबवण्यासाठी नोडल मंत्रालय कोणते आहे? शहरी आणि पंचायती राज मंत्रालय. ठीक आहे. पुढे, माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? अरिना साबालेंका. अलीकडे बातमी दिसणारा वेबनार तलाव कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यात आहे. पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले? तर लक्षात ठेवा, KL राहुल. भारतीय शास्त्रज्ञ दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील किती दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे? तर 9. लक्षात ठेवा. पुढे, कोणत्या भारतीय खेळाडूंनी टेस्ट मॅच मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे? रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा, आपण बघतोय पुढं, कोणते राज्य एक्सप्रेसवेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? उत्तर प्रदेश. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण पाहतोय, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे महाराष्ट्राचे आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले? मित्रांनो, आदिती हेगडे जर पाहायला गेलं, ही जलतरणपटू आहेत, लक्षात ठेवा. आणि खेलो इंडिया आता 7व्या गेम मध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठं कार्य केलंय, त्यासाठी गोल्ड मेडल घेतलेले आहे. ठीक आहे. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे. त्रिशूर पूरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केरळ राज्यात साजरा केला जातो. इग्लायस कोणत्या देशाने विकसित केलेले मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे? तर रशियाने केलेलं आहे. पुढे, अलीकडे गुंडाराम अभिलेख कोणत्या राज्यात सापडलेला आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र. आंध्र प्रदेश. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत? अंगोला. लक्षात ठेवा. पुढे 9 मेचा पाहतोय आपण, कोणत्या राज्य सरकारने 5 मे दिवस व्यापारी दिन साजरा केला होता? तमिळनाडू सरकारने. पुढे, 25वी जागतिक पोलीस परिषद कुठे भरली? तर दुबईमध्ये भरलेली आहे. पुढचा प्रश्न, नमामि गंगे मिशन अंतर्गत लाल मुकुट असलेले कासव 3 दशकांनंतर कोणत्या नदीत परतलेत? तर गंगा नदीत परतलेले आहेत. केअर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. 11व्या बुडाकोन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्स मध्ये कुमार गट प्रकारात कोणी सुवर्ण पदक पटकवले? अनारोग्य पंचवट याने पटकवलेले आहे. ठीक आहे. WHO ने कोणत्या शहराला वयोमानानुसार अनुकूल शहर म्हणून घोषित केले आहे? कोझिकोड शहराला. देशातील पहिल्या AI आधारित डेटा सेंटर पार्कची उभारणी नुकतीच कुठे झालेली आहे? तर लक्षात ठेवा, छत्तीसगड मध्ये झालेली आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, मोहम्मद मज्जू कोणत्या देशाचे राष्ट्रपती ज्यांनी सर्वात जास्त वेळ पत्रकार परिषद आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला आहे? लक्षात ठेवा, ते मालदीवचे आहेत. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, 1 मे 2025 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किती वर्ष पूर्ण होत आहेत? 9 वर्ष पूर्ण होत आहेत. कोणत्या देशाने अर्थमंत्री सालेम बिन ब्रेक यांचे नवीन प्रधान नियुक्त केलेली आहे? तर येमेनचे आहे. ठीक आहे. पुढे, मुंबईतील प्रवास अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट सेवेची रिअल टाइम माहिती टिमडी मॅपवर पाहता येणार आहे. तर गुगलवर येता येणार आहे. पुढे नेक्स्ट, लॉरेन्स वोंग कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? तर ते सिंगापूरचे आहेत. लक्षात ठेवा. महाराणा प्रताप 9 मे रोजी साजरी होणाऱ्या टिंबडिंब जयंती भारतातील सर्वात धाडसी व प्रसिद्ध युद्धापैकी एक आहे. ते मेवाडचे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते. 485वी जयंती आहे. नेक्स्ट, 8 मे 25 रोजी रेड क्रॉस आणि रेड क्रॉसेंट दिन थीम सह साजरा करण्यात आला. 8 मेला मानवतेला जिवंत ठेवणे. आशिया डेव्हलपमेंट बँक 25 परिषद इटलीमध्ये झाली, ती कितवी होती? 58वी परिषद होती. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारताने बंगालचे बाळ म्हणून ओळखणारे रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी केली आहे? इथं मित्रांनो पॉईंट चुकलाय थोडासा, 164 आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. 164 आहे. 7 मे 25 रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ आणि कोणत्या देशाच्या राष्ट्रीय बौद्ध संघ यांच्यात एक नवीन सामंजस्य करार झाला? तर व्हिएतनाम देशासोबत करार झाला आहे. IIT ऑपरेशनसाठी राष्ट्रीय योजना राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्र 5 वर्षात किती कोटी तरतूद करण्यात येणार आहे? तर 60,000 कोटीची तरतूद करण्यात येणार आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या क्रिकेटपटूच्या आगामी T20 मुंबई लीग 25 मध्ये नव्याने सुरू झालेल्या सोबो मुंबई फाल्कन संघाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अधिकृतपणे
घोषणा करणारे कपिल देव. ठीक आहे. पुढं भारत सरकारने जागतिक बँकेचे विद्यमान कार्यकारी संचालक यांना IMF कार्यकारी मंडळ भारताचे प्रतिनिधी नामांकित केले आहे. तर परमेश्वरन अय्यर. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संघाने BWF सुधीरमन कप 25 ची 19वी आवृत्ती जिंकली? तर चीन देशाने जिंकली आहे. 10 मेचे आज प्रश्न पाहतो मित्रांनो. सगळे प्रश्न महत्वाचे असतात आणि लास्ट दिवस आणि दररोज आपण मित्रांनो लक्षात ठेवा, डेली दर रविवारी आपण पूर्णपणे रिव्हिजन घेतो. याचा एकमेव उद्देश असतो की आपल्याला सर्वांना त्याची मदत झाली पाहिजे आणि वीकली एकदा रिव्हिजन होणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण सर्वांनी प्रॉपरली जर रिव्हिजन केलं तर आपल्याला प्रत्येकच गोष्ट समजत जाईल, जेणेकरून कधी ना कधी आपल्याला रिव्हिजनची गरज असतेच आणि ती पूर्ण करायची असते मित्रांनो. कळतं? चलो ओके, आपण जाऊया पुढे नेक्स्ट. ठीक आहे. आपण पाहतोय आजचं नवीन पार्ट आणि तो सगळा पार्ट प्रत्येक गोष्टीला महत्वाचा असतो, की प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. ठीक आहे. चलो ओके. हा, ICC ने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ICC म्हटलं तर भारत प्रथम क्रमांकावर आहे. अलीकडे भारत सरकार अंगोल्याला त्यांच्या संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी किती $1 मिलियन कर्ज देणार आहे? तर $200 मिलियन कर्ज देणार आहे. शिलाँग सिल्चर ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या 2 राज्यातील संपर्क वाहनासाठी बांधला जात आहे? तर मेघालय आणि आसाम. लक्षात ठेवा. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद 25 चा भाग म्हणून ग्लोबल मीडिया डायलॉग कोणी आयोजित केला आहे? तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तो लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे भारतातील पहिल्या 2 जीनेम संबंधित DR-100 कमला आणि पुसा DST-1 विकसित केल्या आहेत. त्यांचा कशा संबंध आहे? तर लक्षात ठेवा, तांदूळशी संबंधित आहे. पुढे आता 6 मे 25 रोजी नवी दिल्लीत भारत टेलिकॉमची कितवी आवृत्ती आहे? तर लक्षात ठेवा 22वी आवृत्ती आहे. 6वा प्रश्न, सुधीरम कप 25 बॅडमिंटनची कितवी आवृत्ती आहे? तर पॉइंट जर आपण पाहायला गेला तर ती 18वी आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. पुढे तेलंगणचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना कान्हा शांती वनम येथील जगातील तिमडिंब ऊर्जा प्रेषण उद्यानाची बाबूजी वनमचे उद्घाटन केले. तर कितवा आहे असं विचारले तर ते पहिलंच आहे. पुढे UNDP 25 मानव विकास निर्देशकात भारत कितव्या क्रमांकावर आहे? सध्या पाहायला गेलं तर 130व्या क्रमांकावर आहे. 7व्या चतुर्भुज शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला आमंत्रित केले आहे? लक्षात ठेवा, तर पाहायला थोडस इथं महत्वाचा पार्ट आहे. तर कोणत्या देशाला आयोजित केले? तर आपल्या देशाला, भारत देशाला. ही क्वाड नावाची परिषद असते. लक्षात ठेवा. खाली कोणत्या राज्यात भारतीय पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क बांधले जाईल? तर छत्तीसगड मध्ये बांधले जाणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, यशवंत चव्हाण पंचायत राज अभियान 23-24 पुरस्कार जाहीर झाला असून प्रथम बक्षीस कोणत्या जिल्ह्याला मिळाले? तर वर्धाला पहिला आहे, अमरावती दुसरा आहे, सोलापूर तिसरा आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली गगनयान मोहीम टिंबटिंबच्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे? तर 2027 मध्ये सुरू होणार आहे. IMF आकडेनुसार भारत कोणत्या वर्षी $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था पूर्ण करणार आहे? आपला देश $5 ट्रिलियन पूर्ण करू शकतो तर 2027 मध्ये पूर्ण करू शकतो. 7 मे महाराष्ट्रात किती ठिकाणी स्वसंरक्षण सराव झाला? तर लक्षात ठेवा, स्वसंरक्षण 16 ठिकाणी झालेला आहे. पुढं बिहारमध्ये सुरू झालेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक मिळवले आहे? फेन्सिंग, सायकलिंग, 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे. तर फेन्सिंग नाही मित्रांनो, तर सायकलिंग मध्ये केलेलं आहे. पुढं कोणत्या राज्य सरकार 25 मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. टिंबटिंबने अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कोमल जिल्ह्यातील दिरांग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर अशी सुद्धा ड्रिल केली आहे. तिचं नाव काय असं विचारलेलं आहे? लक्षात ठेवा. बघा, हा सुद्धा प्रश्न किती महत्वाचा आहे. तर सेंटर फॉर अर्थ, लक्षात ठेवा, सायन्स अँड हिमालयन स्टडीज असं म्हणजे फुल नेम काय? CESHS फुल नेम काय? सेंटर फॉर अर्थ सायन्स आणि हिमालयन स्टडीज. लक्षात ठेवा. रोहित शर्माची कसोटी मध्ये किती धावा केल्या आहेत? तर 4301 धावा केलेल्या आहेत. लक्षात ठेवा रोहित शर्माने. ओके. पहिल्या राष्ट्रीय, ठीक आहे, एव्हिएशन कॉन्फरन्स 25 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे?
ही पहिलीच आहे, तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जात आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान दरम्यान बनवला जात आहे. आणि कालचा प्रश्न होता, भारताच्या पर्व चौधरी IWF युवा आणि विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक कमवलेले आहे? ठीक आहे, कोणते पदक कमवले? तर ब्रॉन्झ पदक कमवलेले आहे. मित्रो, सगळे प्रश्न आपल्याला महत्वाचे आणि ताकदीचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपण जर अभ्यास केला तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो. ठीक आहे, आपण सोमवारी याच टायमाला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.